भाजपच्या 2 नेत्यांची आमदारकी अडचणीत। 2 आमदारांना नागपूर खंडपीठाने याचिका दाखल केली आहे। अकोला आणि अमरावतीमधील भाजप नेत्यांची आमदारकी धोक्यात आली आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक निकालाविरोधात याचिकेतून आव्हान देण्यात आले। अकोला आणि अमरावतीमधील 2 भाजपा आमदारांच्या निवडणूक विजयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी भाजपच्या या आमदारांना नागपूर खंडपीठाने समन्स बजावलाय। या नेत्यांना 3 आठवड्यात याचिकेत केलेल्या आरोपांवर उत्तर सादर करण्याच्या सूचनाही नागपूर खंडपीठाने दिल्या आहेत। भाजपचे आमदार राजेश वानखेडे आणि प्रकाश भारसाकळे यांना नागपूर खंडपीठाने समन्स बजावले आहे। राजेश वानखेडे हे अमरावतीमधील तिवसा मतदारसंघाचे आमदार आहेत। राजेश वानखेडे यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। वानखेडे यांच्याप्रमाणे अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनाही न्यायालयाने समन्स बजावलाय। दोन्ही आमदारांनी निवडणूक आयोगाला कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाहीये। निकालानंतर पराभूत उमेदवारांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म नंबर 27 मागितले होते, मात्र ते देण्यात आले नाहीये। 5 ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे, मात्र याकरिता पैसे भरले, मात्र व्हीव्हीपॅटची मोजणी सुद्धा केली नाही। यासह विविध आरोप याचिकेतून करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यातील अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावलाय। भारसाकळे यांनी निवडणूक नियमांचा भंग केल्यामुळे त्यांची निवड रद्द करण्याची याचिका काँग्रेसचे पराभूत उमेदवार महेश गणगणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी काँग्रेसच्या महेश गणगणे यांचा 18,851 मतांनी पराभव केलाय। आता पराभूत उमेदवार महेश गणगणे यांनी भारसाकळे यांच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली आहे। निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाहीये। ईव्हीएमद्वारे निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते, त्यांचे पालन झाले नाहीये। निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज फॉर्म नंबर 27 दिले नाहीत। 5 ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटची फेर मतमोजणी करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे। याकरिता पैसेही भरूनही व्हीव्हीपॅटची मतमोजणी सुद्धा केली नसल्याचा आरोप गणगणे यांनी याचिकेतून केला। आमदार भारसाकळे यांना याचिकेला उत्तर देण्यासाठी 3 आठवड्यांचा अवधी देण्यात आलाय। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।